3 months left for scholarship. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा नाही की आत्तापर्यंत तुमची तयारी किती झाली आहे. खरा प्रश्न हा आहे, आज तुम्ही अभ्यासामध्ये कुठे उभे आहात आणि इथून पुढे तुम्ही काय करणार आहात. तुमचा रिझल्ट हा पास्ट एफर्टवर नाही, पुढच्या 90 डेजच्या डिसिजनवर ठरणार आहे. अभ्यास रँडम असेल तर स्कॉलरशिप हातातून नक्की जाणार. 3 months इज नॉट इनफ टू बी अ टॉपर. पण हो, 3 महिने पुरेसे आहेत स्कॉलरशिप एक्झाममध्ये यशस्वी होण्यासाठी. आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रॉब्लेम तुमची इंटेलिजन्स आहे, तुम्ही इतरांपेक्षा कमी हुशार आहात, फर्स्ट टाईम स्कॉलरशिपची भीती वाटत असेल, तर तुम्ही चुकीच्या दिशेने विचार करता. दिस व्हिडिओ इज नॉट फॉर स्टुडंट्स हू वॉन्ट कम्फर्ट. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे मान्य करायला तयार आहेत की माझी तयारी वीक आहे, पण मी ती सुधारायला तयार आहे. जर तुम्ही अजूनही मोटिवेशनल व्हिडिओ शोधत असाल, शॉर्टकट प्लान अपेक्षित असेल किंवा 3 महिन्यात मिरॅकल घडेल असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ इथेच बंद करा. कारण पुढे मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार आहे काय करायचं आहे, काय करू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सोडायचं. जर तुम्हाला खरंच स्कॉलरशिप हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. झिरो म्हणजे काय? झिरो म्हणजे डंब असणं नाही. झिरो म्हणजे मला अजून खूप शिकायचं आहे आणि ते मी स्वतः मान्य केलं आहे. ही सेल्फ अवेअरनेस आहे जी बहुतेक स्टुडंट्सकडे नसते. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा स्टुडंट्स स्वतःला फसवतात. थोडं सगळे येतं किंवा एक्झाम जवळ आलं की करीन अभ्यास, बाकी सगळेच कन्फ्युज्ड आहेत. झिरो असणं प्रॉब्लेम नाही, झिरो असूनही स्वतःला रेडी समजणं तो खरा फेलियर आहे. 3 month माइंडसेट. बहुतेक स्टुडंट्स नेमकं काय करतात, ते स्वतःला बिझी ठेवतात पण प्रिपेअर होत नाहीत. फुल सिलेबस कंप्लीट करायचा हट्ट, कारण सगळं केल्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही असं त्यांना वाटतं. लॉंग लेक्चर्स, एक्स्ट्रा क्लासेस, यूट्यूब व्हिडिओज, कारण व्हिडिओ पाहणं कम्फर्टेबल आहे, क्वेश्चन्स सॉल्व करणं अनकम्फर्टेबल आहे. टेस्ट आणि मॉक टेस्ट टाळतात, कारण मार्क्स कमी आले तर रिॲलिटी समोर येते. करेक्ट माइंडसेट असा असतो. सिलेक्टिव्ह टॉपिक्स, सगळं नाही पण जे करतो ते सॉलिड. डेली रिकॉल, वाचणं नाही तर आठवणं. वीकली फेलियर टेस्ट्स, जे इगो नाही तर डिरेक्शन देतात. टेस्टमध्ये फेल होणं प्रॉब्लेम नाही आहे, टेस्ट टाळणं प्रॉब्लेम आहे. एक लाईन लक्षात ठेवा, 100% वीक सिलेबसपेक्षा 70% स्ट्रॉंग सिलेबस केव्हाही बेटर. आता प्लॅनिंगबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट क्लिअर करूया. प्लॅनिंगचा पहिला स्टेज म्हणजे टार्गेट स्पष्ट असणं. आपल्याला स्कॉलरशिपसाठी 4 पेपर्स आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रँकसाठी 4ही पेपर्स इक्वली इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे टार्गेट काय असायला हवं, स्ट्रॉंग सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम मार्क्स काढायचे आणि वीक सब्जेक्ट्समध्ये अबव एव्हरेज मार्क्स तरी मिळायलाच पाहिजेत. हे रिअलिस्टिक टार्गेट आहे. पण इथेच बहुतेक स्टुडंट्स गडबड करतात. ते काय करतात माहिती आहे, ते एक सब्जेक्ट पकडतात आणि त्यातच स्वतःला पूर्णपणे बरी करतात. माझा मॅथ्स वीक आहे, आधी तेच कंप्लीट करतो आणि बाकीचे सब्जेक्ट महिने टचसुद्धा करत नाहीत. हे प्लॅनिंग नाही, हे पॅनिक आहे. यावर बेस्ट सोल्युशन काय? एक दिवस एक सब्जेक्ट. उदाहरणार्थ मंडेला एक पेपर, ट्यूजडेला दुसरा सब्जेक्ट, असं कम्प्लीट वीक रोटेट करा. किंवा जर तुम्हाला डीप फोकस हवा असेल तर असंही करू शकता. मंडे ट्यूजडे सब्जेक्ट 1, वेडनेसडे थर्सडे सब्जेक्ट 2, दोन्ही चालतात. पण एकच रूल आहे, प्लॅन एकदा बनवा आणि रोज बदलू नका. प्लॅनिंगपेक्षा कन्सिस्टन्सी जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इझी सब्जेक्ट इग्नोर करू नका आणि डिफिकल्ट सब्जेक्टपासून पळू नका. स्कॉलरशिप डिसिप्लिन पाहते, मूड नाही. 3 months ब्रेकडाऊन. आता आपण ठरवलं आहे कोणता सब्जेक्ट कोणत्या दिवशी करायचा, पण ऑनेस्टली सांगतो हे सगळं प्लॅनिंग इतक्यावर संपत नाही. आता आपण बघू मंथ वाईज प्लॅनिंग. पहिला महिना सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण इथे तुमचा बेस ठरतो. मंथ 1मध्ये तुमचं गोल एकच असतं, सध्या जे येत आहे ते ऑनेस्टली क्लिअर करणं. इथे स्टुडंट्स सगळ्यात मोठी चूक करतात, ते ॲडव्हान्स्ड टॉपिक्सकडे पळतात जेव्हा बेसिक अजूनही शेकी असतं. फाउंडेशन वीक असेल तर वरचं काहीच टिकत नाही. म्हणून मंथ 1मध्ये तुमचं लक्ष कॉन्सेप्टवर असायला हवं आणि दररोज थोडे क्वेश्चन्स सॉल्व करणं कंपल्सरी आहे. फुल मॉक टेस्ट नाही, आता त्याची गरज नाही आहे. फक्त टॉपिक वाईज टेस्ट घ्या.
कारण तुम्हाला एक्झाम नाही, स्वतःची रिॲलिटी तपासायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मंथ 1 वीक असेल तर मंथ 2 आणि मंथ 3मध्ये प्रेशर खूप वाढणार आहे. मंथ 2 दुसरा महिना हा ट्रान्झिशन असतो. आता तुम्ही कॉन्सेप्टमधून बाहेर यायला सुरुवात करता आणि क्वेश्चन्समध्ये उतरतात. मिक्स्ड क्वेश्चन्स सुरू होतात आणि पहिल्यांदा रिअल प्रेशर जाणवतं. आठवड्याला एक फुल टेस्ट घ्या, मार्क्ससाठी नाही, पॅटर्न समजण्यासाठी. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टेस्ट देणं इम्पॉर्टंट नाही, टेस्ट नंतर काय करतो ते इम्पॉर्टंट आहे. जर मिस्टेक्स ॲनालाइज केल्या नाहीत तर तुम्ही रोज त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहणार. मिस्टेक्स ॲनालाइज केल्या नाहीत तर तुम्ही फेलियरची प्रॅक्टिस करताय. तिसरा महिना म्हणजे ग्रोथ नाही, हा सर्वायवलचा महिना आहे. मंथ 3 म्हणजे डिसिजन मेकिंगचा महिना. आता फोकस असतो जे येतं ते स्ट्रॉंग करणं आणि जे येत नाही ते सोडणं. हो, जे आत्तापर्यंत जमलं नाही ते आता मिरेकलने जमणार नाही आणि हे मान्य करणं वीकनेस नाही, हे मॅच्युरिटी आहे. आठवड्याला 2 ते 3 टेस्ट घ्या आणि वीक चॅप्टरवर इमोशनल होऊ नका. आता डेली रुटीनबद्दल एक गोष्ट क्लिअर करतो. फेक रुटीन्स विसरा. जे ऑनलाईन दिसतं ना, सुंदर डेस्क, हायलायटर्स, 10 आवर स्टडी प्लॅन, ते रिॲलिटी नाहीत. खरं सांगायचं तर तुम्हाला परफेक्ट डे नको आहे, तुम्हाला वर्केबल डे हवा आहे. प्रत्येक दिवस असा असावा जिथे तुम्ही शॉर्ट पण फोकस्ड स्टडी करता. साधारण 90 मिनिट्स फोनपासून पूर्णपणे दूर राहा. मग 10 मिनिट्स ब्रेक, मनाला थोडा ब्रेथिंग स्पेस, असे 2-3 ब्लॉक्स केले तरी पुरेसे आहेत. बहुतेक 3 मंथ प्लॅन फेल होतं कारण स्टुडंट लेझी असतात म्हणून नाही, ते फेल होतात कारण स्टुडंट्स बिझी दिसतात पण अनकम्फर्टेबल काम टाळतात. जे काम मार्क्स देते ते नेहमी कठीण वाटतं आणि जे काम इझी वाटतं ते बहुतेक वेळा मार्क्स देत नाही. आपण स्ट्रॅटेजी व्हिडिओज पाहतो, न्यू नोट्स घेतो आणि मनात वाटतं आज प्रोडक्टिव्ह दिवस होता. पण खरं सांगायचं तर बुक उघडलीच नाही. आणि सगळ्यात मोठी प्रॉब्लेम अशी असते, तुमचा दिवस कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हेच क्लिअर नसतं. टाईम कमी असेल तर डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट दॅन इंटेलिजन्स. तुम्हाला पुढचे 90 दिवस डिसिप्लिन हवा आहे. आजचं काम खूप सिम्पल ठेवा. पुढचे 3 महिने प्लॅन करू नका, फक्त नेक्स्ट 7 डेजचं प्लॅन करा. ते 7 डेज एक्झिक्यूट करा. मग थोडं थांबा, रिव्ह्यू करा आणि पुन्हा तेच रिपीट करा. परफेक्ट रुटीन नाही तर परफेक्ट प्लॅन नाही. कन्सिस्टंट ॲक्शन हाच खरा गेम चेंजर आहे. आज नाही तर कधीच नाही. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण पुढे आपण एक्झाम रिलेटेड सुपर इम्पॉर्टंट ट्रिक्स आणि स्कॉलरशिपचे जेन्युइन अपडेट्स शेअर करणार आहोत. जे वेळेत माहिती असणं खूप गरजेचं आहे. स्कॉलरशिप रिलेटेड बुक्स अजून परचेस केले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी बुक्सच्या लिंक्स दिल्या आहेत. आणि शेवटी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा कुठे डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी सगळे कमेंट्स वाचतो आणि रिप्लायही करतो.